स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। काय नेमकी अडचण झाली आहे, काय तुमची मागणी? सर, जर सध्या बघितलं तर जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आली आहे सध्या जाहिरात, त्याच्यामध्ये STIच्या 0 जागा आहेत आणि ASOची एकच आहे। तर ओपन प्रवर्गासाठी जागाच नाही आहेत। तर एवढ्या वर्ष जी मुलं तयारी करतायत तर त्यांच्यासाठी मुश्किल आहे, म्हणजे नाही का, आता जायचं कुठं हा प्रश्न उभा राहिलाय। 2025 मध्ये पदभरतीमध्ये बदल करण्यात आलाय, तर सरकारनं जो बदल केला तो आम्हाला मान्य आहे, आम्ही तो स्वीकारलाय। बट स्वीकारल्यानंतर तुम्ही एक मोठी पदभरती काढून आम्हाला दिलासा देणं गरजेचं होतं, जे की शासनाकडून झालेलं नाहीये। मग त्याच्यामुळे आम्हाला आज इथे येऊन बोलावं लागतंय आणि ही खंत आहे। आम्ही गेले 4 महिने झालं प्रयत्न करतोय, तर आमचा आवाज दाबला जातोय, तर म्हणून आम्ही आज इथं आहे। काय नेमक्या अडचणी येत आहेत आणि काय पाठपुरावा केलेला आहे या सगळ्या संदर्भात? पाठपुरावा आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्या प्रतिनिधींना आम्ही मिळालोय, भेटलोय, त्यांना निवेदनं दिली तशी की आम्हाला जागा वाढ, त्याचबरोबर जी मुलांची त्या आयोगाने जी दिरंगाई दाखवली कशामध्ये की ऍड जी नोव्हेंबरमध्ये येणार होती ते ऍड जी जुलैमध्ये येणार होती तर ती नोव्हेंबरमध्ये आली। जवळपास 7 ते 8 महिन्याच्या डिफरन्सनी ऍड टाकलेली आयोगाने, जी की आयोगाने वेळेवर एक्झाम घेतलेल्या नाहीत, ज्यामध्ये मुलांचं काय झालं की बरेचशी अशी मुलं होती जी PSIला बसणारी होती, पण ती फक्त 2 किंवा 3 महिन्याच्या अंतराने त्यांचं वय त्याच्यातनं निघून गेलं, ती एज बार झाली। मग अशा लोकांना परीक्षा देण्यापासून मुकावं लागतं। मग आमची ही पण मागणी की त्यांना पण एक चान्स द्यावा। आता भलेही माझं वय बसलेलं असेल, पण ती बरीचशी अशी माझी मित्रमंडळी की ज्यांनी खूप दिवस PSI साठीच ट्राय केले, जे मागच्या वेळेस सुद्धा PSI मुख्य देऊन इंटरव्ह्यूला देऊन जे 1-2 मार्कांनी राहिलेली विद्यार्थी आहेत की त्यांचं फक्त पॅशन PSIच आहे, अशी लोक सुद्धा ह्या याच्यातनं यशबार झाले। आयोगाने त्यांना पण एक GR काढून एक एक्झाम देण्याची संधी द्यावी किंवा 1 वर्षभराची त्यांना मुदत द्यावी। जसं की आता तुम्ही मागेच शासनाने एक निर्णय घेतला की पोलीस भरतीसाठी वयाची अट ठेवली नाही, की त्यामध्ये तुम्ही 35 वयाचा मुलगा सुद्धा पोलीस होऊ शकतो। जर एक पोलीस शिपाई इथं जिथं शारीरिक याची गरज आहे, शारीरिक क्षमतेची गरज आहे, अशा ठिकाणावर तुम्ही 35 पर्यंत वयवाढ दिली आहे। मग आमचा एक मुद्दा आहे की तुम्ही 33 जे आहे 1 वर्ष वयवाढ का देऊ शकत नाही? जे PSIची जाहिरात उशिरा आल्यामुळे जाहिरात उशिरा आल्यामुळे एज बार होण्यासाठी जी सगळी विद्यार्थ्यांची अडचण झालेली आहे त्याला जाहिरात उशिरा आली हे कारण आहे, पण आता त्याच्यावरती मागणी काय तुम्हाला सगळ्यांची आणि कशामुळे? सर, मागच्या वर्षी सुद्धा कंबाईनची जाहिरात उशीर आली होती गडबची। त्यावेळेला शासनानं शासन निर्णय डिसेंबर महिन्यात पारित केला होता आणि त्यावेळी एक वेळेची विशेष बाब म्हणून संधी दिली होती। यावर्षी सुद्धा जाहिरात उशीर आलेली आहे। 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबरची मुलं डिस्क्वालिफाय होतात। या संदर्भात सुद्धा शासनानं पुन्हा एकदा एक GR काढावा आणि या मुलांना एक विशेष बाब म्हणून पुन्हा एकदा एक संधी द्यावी, इतकीच आमची शासनाकडे विनंती आहे। साधारणपणे किती विद्यार्थ्यांची अशी अडचण झालेली आहे आणि ही एक अडचण वगळता इतर काय तुमच्या मागण्या? सर, मुळातच ही जाहिरात 6 ते 7 महिने लेट आलेली आहे। म्हणजे याच्यात विद्यार्थ्यांची सगळ्यात पहिली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांची काहीच चूक नाही, जी चूक आहे ती सरकारची पूर्णपणे आहे आणि याचा दोष केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांचा नसताना सुद्धा याला विद्यार्थ्यांना याची शिक्षा दिली जाते आणि ती भोगावी लागते। म्हणजे रोग रेड्याला झाला असताना सुद्धा सरकार आमचं त्याच्या पाठीवर ठेवलेल्या पकालीला जर डाग देणार असेल तर सरकारनं याचा 100% कुठं ना कुठं विचार केला पाहिजे। आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की PSIची जी वयवाढ आहे, म्हणजे आज आता उद्याच्या 4 तारखेला परीक्षा आहे, ती परीक्षा झाली तर समजा आजचे जे लोक आहेत PSI साठी काम करणारे शेवटच्या टप्प्यातले, त्यांचं एज बार होईल, मग त्यांना पुन्हा PSI होण्याचा मार्गच उपलब्ध होत नाही। सरकार जर आमदार आणि खासदार होण्यासाठी 2 मुलांची अट काढून जर 3 मुलं होण्याची सुद्धा अट ठेवत असेल तर सरकारनं विद्यार्थ्यांचा सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। दुसरं हे की 2000 पर्यंतच्या PSIच्या जागांची मुदत आहे, म्हणजे 2000 पर्यंतच्या जागा निघल्या पाहिजेत, अपेक्षित आहेत, पण मागल्या वेळी सरकारनं केवळ 215 जागा काढल्या होत्या आणि आमच्या हातावरती हरभुरं देण्याचं काम केलं। यावेळी विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की जास्त जागा येतील, पण याच वेळी सुद्धा दुर्दैवानं आमच्या सरकारनं केवळ आणि केवळ 300 ते 400 जागा देऊन परत आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे 2000 जागा, माझा याचा लोड काय येतो याचा जर तुम्ही विचार केला तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना। तर या बहिणीचा लोड कुठं काढायचा, यांचा जो निधीचा लोड कुठं काढायचा, तर याचा बळी केवळ आणि केवळ MPSC अभ्यास करणाऱ्या पोरांचाच आहे, हे मी तुम्हाला आज मोठ्या ठामपणानं सांगू शकतो आणि ही सरकारची चूक आहे। आणि सगळ्यात शेवटचा सर माझा महत्वाचा मुद्दा, आज जी मुलं STIचा अभ्यास करतायत, ASOचा अभ्यास करतायत, ती 38 आहेत, त्यांच्या वयाची अट 38 आहे। या वेळेला एक सुद्धा STIला ओपनची जागा नाही आणि ASOला फक्त एकच ओपनची जागा आहे। मग आज जे 38च्या टप्प्यात आहेत त्यांचं जर वय ओलांडलं तर त्यांना परत STI ASO होण्याची संधी मिळत नाही। याच्यामध्ये मी केवळ सरकारला हे करेन आणि सगळ्यात शेवटी गेल्या 2-3 वर्षामध्ये MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सरकारनं लाभवलेली धोरणं ही केवळ आणि केवळ नपुंसक नवऱ्यासारखी आहेत। घरात झोपला दारात झोपला, पोरांच्या काहीही फरक नाही। सरकार माझं जर ऐकत असेल तर सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या
दुधान भरलेल्या घागरीमध्ये विषाचं थेंब टाकून आमचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम सरकारनं करू नये, अन्यथा विद्यार्थ्यांच्या उद्रेकाला त्यांना सामोरं जावं लागेल. शेवटी हा देश संविधानावरती चालणार आहे, याचा विचार कुठेतरी सरकारनं करावा आणि वेळेत हे जागावाढ असेल किंवा विद्यार्थ्यांच्या वय वाढीवरती आपला अभ्यासपूर्ण मत मांडावं अशी आमची अपेक्षा आहे. साधारण किती सगळ्या विद्यार्थ्यांची अडचण आहे आणि या व्यतिरिक्त काही तुमच्या अडचणी आहेत? नाही सर, सध्या मी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या जागावाढ याबद्दलच बोलेल. मी आज इथे पुण्यात येऊन तयारी करते. माझ्या स्वतःचा 7-8 जणांचा ग्रुप आहे. त्यामधले 3 विद्यार्थी हे ओपन कॅटेगरीतले आहेत, त्यात एक महिला आहे. आम्ही इथे आलोय, गेले 6-7 महिने आम्ही इथे अभ्यास करतोय आणि अशा ऍड निघणं, त्याच्यामध्ये इतक्या तुटपुंजा जागा असणं, या सगळ्यामध्ये आम्ही काय करायचं हाच आमचा मुद्दा आहे. तुम्ही एक सगळे नियम अटी वगैरे सगळ्या कॅटेगरींना किती जागा निघायला पाहिजेत, किमान कमान या सगळ्यांचा अभ्यास करून प्रत्येक कॅटेगरीला किती जागा हव्यात याचा एक तुम्ही व्यवस्थित सांगितलं विद्यार्थ्यांना तर त्यांनाही क्लिअर होईल. बस मला हेच म्हणायचंय की प्रत्येक कॅटेगरीसाठी व्यवस्थित जागा याव्यात आणि एका जागेसाठी विद्यार्थ्यांनी काय करावं, इतकी काय साधारण करावं. परीक्षा देणाऱ्या राज्यभरातले किती विद्यार्थी? माझ्याच ग्रुपमध्ये जर आपण एकूण राज्यभरातले किती विद्यार्थी? चार एकूण राज्यभरामध्ये आता सध्या एमपीएससीचे विद्यार्थी 4 ते 4.5 लाख लोक फॉर्म भरतात आणि 4 ते 4.5 लाख उमेदवार परीक्षेला बसतात. यामध्ये जागांचा विचार केला तर पूर्णतः जागा एकूण जागा असते 500 ते 550 ते 600, म्हणजे त्यात कंबाईन गट आली किंवा राज्यसेवा. यावेळेस राज्यसेवेची ऍड आली. राज्यसेवेच्या जागा किती आल्या असतील? राज्यसेवेच्या जागा फक्त 179 आल्यात. मग 3.5 लाख ते 4 लाख पोरांनी फॉर्म भरायचा आहे आणि फक्त 179 जागांमध्ये स्पर्धा करायची. मग यामध्ये कुठेतरी असं नाही वाटत का की विद्यार्थ्यावर तुम्ही अन्याय करताय किंवा विद्यार्थ्यासाठी तुम्ही जे धोरणं राबवताय ही तुमची अन्यायकारक धोरणं आहेत? मग ह्याचाही सरकारने विचार करायला पाहिजे आणि जागावाढ ही झालीच पाहिजे. आपण बघतो की विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मान्य आहेत. सरकार दरबारी वेगवेगळ्या स्तरावरून त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केलेले आहेत. मात्र काय नेमका निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत समित, ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी न्यूज, पुणे.